तर हॅलो मित्रांनो, जय शिवराय. बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे. तर नवीन वर्षाचा आनंद हा तुमच्या भेटीने आपण द्विगुणा करूया म्हणलं. त्यामुळे तुमच्यासाठी एकदम खतरनाक जबरदस्त नवीन वर्षाचं बॅनर एडिटिंग हे घेऊन आलोय. तुम्ही थंबनेलवर बघितलंच आहे. आणि भावांनो, तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या एकदम कडक हार्दिक शुभेच्छा. आणि भावांनो, फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट केलेला असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी मटेरियल पूर्ण दिलेलं आहे. त्यामध्ये PNG मटेरियल पण आहे आणि PLP फाईल पण आहे. तुमचं बॅनर लगेच 2 मिनिटात हे तयार होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला विदाऊट स्किप कंटिन्यू पाहायचं आहे, कारण जी फाईल मटेरियलचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर कुठे वेळ वाया न घालता लगेच आपण आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूयात. ओके, तर मित्रांनो, मी डायरेक्ट पिक्सल लॅब हे ऍप्लिकेशन ओपन केलंय. ज्यांच्याकडे हे ऍप्लिकेशन नसेल त्यांनी प्ले स्टोअरवरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. फर्स्ट तुम्हाला आपल्या कॅनव्हासची साईज घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही वरती जे 3 डॉट दिसते याला टच करून इथून पण इमेज साईजला टच करून तुम्ही इथून पण साईज घेऊ शकता, किंवा इथं खाली डबल स्क्वेअरचं सिम्बॉल दिसते याला टच करून इमेज साईज या ऑप्शनला टच करून तुम्ही इथून पण साईज कॅनव्हासची हे ऍडजस्ट करू शकता. जे की मी 5000 x 5000 ही साईज घेणार आहे. म्हणजे आपल्या बॅनरचा रेशो हा 1:1 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ओके कराल, ही आपल्या बॅनरची साईज येऊन जाईल. तुम्हाला मधलं हे टेक्स्ट बॉक्स डिलीट करण्यासाठी डायरेक्ट डिलीटचं सिम्बॉल आहे, डिलीट करायचं आणि ओके करायचं. तुम्हाला बॅकग्राऊंड हे चेंज करायचं असेल तर इथं डायरेक्ट कलरचं सिम्बॉल दिसतं, या कलरच्या सिम्बॉलला टच करून सिम्पल कलर वगैरे कुठला पण तुम्ही घेऊ शकता. बॅनरच्या बॅकग्राऊंडचा संबंध तेवढा येणार नाही, त्यामुळे ॲज इट इज ठेवलंच तरी चालेल. ठीक आहे, मी तुम्हाला जे PNG प्रोव्हाइड केलेले आहे 1 by 1 तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायचंय. थोडासा नॉईज इफेक्ट, नॉईजचा प्रॉब्लेम येत असेल तर थोडा ऍडजस्ट करा मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. बॅनर तर टाकायलाच पाहिजे आज. ठीक आहे, तर तुम्हाला न्यू PNG वगैरे ऍड करण्यासाठी इथं प्लसचं सिम्बॉल दिसते. तुम्हाला या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आणि फ्रॉम गॅलरी या ऑप्शनला टच करून जिथं पण तुम्ही तुमचं मटेरियल हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला फर्स्ट बॅकग्राऊंड हे ऍड करायचंय. ठीक आहे, बॅकग्राऊंड एकदम खतरनाक डिफरंट दिलेला आहे. डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि तुम्ही मॅन्युअली पण ऍडजस्ट करू शकता, किंवा या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करून इथून रिलेटिव्ह साईज आहे त्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून हे पूर्ण हे वाढून घ्यायचं. मीन्स कॉर्नर टू कॉर्नर ते ऍडजस्ट होऊन जाईल. परत डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. त्यानंतर तुम्हाला हे प्रत्येक लेअर हे लॉक करून घ्यायची. त्यासाठी वरती जे लेअरचं सिम्बॉल दिसते या डबल स्क्वेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि हे लेअर लॉक करून घ्यायचे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि नेक्स्ट PNG ऍड करण्यासाठी परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आणि फ्रॉम गॅलरी ऑप्शनला टच करून जिथं पण तुम्ही मटेरियल हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन परत आपल्याला नेक्स्ट PNG ऍड करायची, जे की तुम्हाला एक राऊंड शेप दिलेला आहे. त्याला तुम्हाला इथं क्रॉप करायची काहीच गरज नाहीये. डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि रिलेटिव्ह साईजला टच करून तुम्ही ही साईज डायरेक्टली हे वाढून टाकायची. त्यामुळे कॉर्नर टू कॉर्नर ते ऍडजस्ट होऊन जाईल. परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचंय आणि हे लेअर तुम्हाला लॉक करून घ्यायचंय. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि नेक्स्ट PNG त्याच पद्धतीने तुम्हाला ऍड करायची. प्लसच्या सिम्बॉलला टच करून फ्रॉम गॅलरी करायची आहे आणि त्या तुम्हाला एक फॉक्सची PNG दिलेली आहे. थोडंसं त्यावर आपल्याला टेक्स्ट ऍड करायचे, ते थोडं उठून दिसायला पाहिजे, त्यामुळे मी फॉक्सची PNG ही ऍड केलेली आहे. कॉर्नर टू कॉर्नर ऍडजस्ट करण्यासाठी रिलेटिव्ह साईजला टच करून तुम्ही हे अशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि हे लेअर लॉक करून घ्यायचंय. ठीक आहे, अशाच पद्धतीने 1 by 1 तुम्हाला लेअर हे ऍड करायचंय. थोडासा नॉईज जास्तच प्रॉब्लेम देत आहे. मी आता इथं डायरेक्ट मी PLP फाईल कशा पद्धतीने तुम्हाला ओपन करायचंय ते दाखवून देतो. जेव्हा मी PLP फाईल हे डाउनलोड करून ठेवलेली असणार आहे ते ओपन करण्यासाठी इथं वरती जे 3 डॉट दिसतात या 3 डॉटला टच करायचे आणि ओपन .plp फाईल या ऑप्शनला टच करून तुम्हाला ते ज्या पण फोल्डरमध्ये डाउनलोड करून ठेवले त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी .plp या ऑप्शनचा टच यूज करून तुम्ही अशा ब्ल्यू कलरमध्ये ती फाईल दिसून जाईल. डायरेक्ट त्या फाईलला टच करायचं आणि ओपन करायचं. ठीक आहे, मी आता इथून बॅक येतो. इथं ऑलरेडी ऍड असल्यामुळे इथून हे डायरेक्ट ओपन करतो आणि
ओके करतो, परत मी बॅक येतो. ठीक आहे, हे ॲज इट इज तुम्हाला PLV फाईल दिलेले, यामध्ये फक्त तुम्हाला नेम हे एडिट करायचं आणि माझ्या इमेजच्या जागी तुमची इमेज हे PNG ॲड करायची. त्यासाठी या लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून जे माझं PNG आहे त्याला डिलीट करायची आहे आणि त्या जागी तुमची PNG ॲड करण्यासाठी परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून फ्रॉम गॅलरी करायची आहे आणि जिथं पण तुमची PNG असणार आहे ऑलरेडी कट केलेली आहे त्या PNGला टच करून तुम्ही मॅन्युअली तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी क्रॉप करू शकता किंवा ॲज इट इज साईज ॲडजस्ट केलेली आहे. त्यामुळे मी डायरेक्टली हे PNG ॲड करून रिलेटिव्ह साईजला टच करून याची साईज हे वाढून घेतोय. ठीक आहे, परत राईटच्या सिम्बॉलला टच करून नेक्स्ट काम करायचं जे की तुम्हाला हे नेम एडिट करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी नेमच्या लेअरला टच करायचंय जे की श्याम अग्रवालचे जे माझं नाव आहे त्या लेअरला टच करून फर्स्ट अनलॉक करायचंय. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि या टेक्स्टला डबल टॅप करायचं, डबल टच करायचंय आणि जे पण तुमचं नाव असणार आहे ते इथं मराठीमध्ये तुम्ही टाकून घ्यायचे. ठीक आहे, मी फॉर एक्झाम्पलसाठी इथं सर्व मित्र परिवार टाकून देतो. ठीक आहे, आणि डन करतोय. त्यानंतर ओके करतोय. तुम्ही बघू शकता की खालचं नाव हे चेंज झालेलं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही नाव हे चेंज करू शकता. मी परत बॅक येतो, ॲज इट इज नाव ठेवतो. त्यानंतर तुम्हाला हे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं सिम्बॉल आहे, सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज इमेज करायची आहे आणि याची क्वालिटी जी कस्टम आहे या कस्टमच्या सिम्बॉलला टच करून अल्ट्रा या ऑप्शनला टच करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायची. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी ही हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, सॉरी मित्रांनो, थोडासा नॉईजचा प्रॉब्लेम जास्त होत आहे त्यामुळे मला क्विकली संपावं लागलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये विदाऊट नॉईज प्रॉब्लेम आपण एक खतरनाक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.